नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत। मी प्राध्यापक संतोष कदम आणि आपण पाहत आहोत तो 11वीच्या पाठ्यपुस्तकातील एक अतिशय सुंदर असा पाठ, तो म्हणजे प्र.के. अत्रे यांचा परिमळ नावाचा पाठ। या अगोदर या पाठावर 2 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत, ज्यामध्ये आपण सविस्तरपणे पाठ अभ्यासलेला आहे। हा पाठ म्हणजे प्र.के. अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितेला लिहिलेली प्रस्तावना आहे आणि त्यातील अंश आहेत। प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बहिणाबाईंच्या व्यक्तित्वाची आणि कवितेची काही वैशिष्ट्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी या कवितेत सांगितलेली आहे। याशिवाय महाराष्ट्राला अपरिचित असलेली बहिणाबाईंची कविता कधी महाराष्ट्राला परिचित झाली आणि कशी झाली याविषयी देखील त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे। तर आपण हे सविस्तर पाहिले। आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हणून लिखित स्वरूपामध्ये या पाठाची काही महत्त्वाची मुद्दे जे आहेत ते आपण म्हणजे त्या पाठाचा सारांश जो आहे तो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि मग त्यानंतर या पाठावरील कृती कशा सोडवायच्या याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत। तर सुरुवात करूया पाठाचा सारांश। हा पाठाचा सारांश जसा पाठाचा क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे आपण पाठाचा सारांश घेतलेला आहे। या सारांशाचा उपयोग तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहिताना, कृती सोडवताना हा नक्कीच होणार आहे। याशिवाय पाठ एकत्रितरित्या नेमकं पाठातून काय सांगितलंय हे समजून घेण्यासाठी देखील हा सारांश उपयोगी पडणार आहे। तर वळूयात आपण सारांशकडे। परिमळ हा पाठ म्हणजे बहिणाबाईंचे काव्य प्रकाशित करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेला प्रस्तावनेचा अंश आहे। यातून त्यांनी बहिणाबाईंचे कवी म्हणून मोठेपण आणि त्यांच्या काव्यांच्या विशेषावर प्रकाश टाकलेला आहे। बहिणाबाई या अशिक्षित होत्या, त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे गायलेली गीतं त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी लिहून ठेवली। बरीचशी त्यांच्याबरोबर विरून गेली, म्हणजे सगळीच काही सोपानदेवांना लिहिता आली नाही। बहिणाबाईंच्या सोबत त्यांनी अनेक गीतं रचली, पण ती सगळीच शब्दबद्ध झालेली नाहीत। आणि अहिराणी बोलीभाषेत लिहिलेली ही गीतं महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत अशा रसिकांना आवडतील का नाही अशी सोपानदेवांना शंका होती, म्हणून त्यांनी त्या आपल्या आईच्या कविता ह्या कित्येक वर्ष घरातच झाकून ठेवल्या होत्या। पण एके दिवशी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर एक दिवस सोपानदेव यांनी ती गीते अत्रे यांना दाखवली, प्र.के. अत्रे यांना। तेव्हा ही कविता म्हणजे 52 कशी सोनं, म्हणजे किती ती दर्जेदार कविता आहे असून ते प्रसिद्ध केले पाहिजे अशी त्यांना वाटले। बहिणाबाईंचे काव्य हे जुन्या जमान्यातील असले तरी जुन्या लोकगीतांपेक्षा त्याची जातीकुळी वेगळी आहे। लेखकाच्या मते काव्यप्रतिभा ही उपजतच असून तिचा ज्ञानाशी, शिक्षणाशी किंवा कौशल्याशी फारसा संबंध नसतो। जी अजरामर काव्य आजपर्यंत जगात निर्माण झाली त्याचं कोडं उलगडताना देखील हे लक्षात येतं। आणि बहिणाबाईंचं काव्य देखील याच प्रकारचं आहे, त्यांना देखील जन्मजात अशी काव्यप्रतिभा लाभलेली आहे। शेतकरी जीवनातील संघर्ष, त्या जीवनातील कारुण्य हे बहिणाबाईंच्या गीतातून इथं प्रकट झालेलं आहे। पण एवढंच काही त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य नाही, म्हणजे केवळ मानवी शेतकरी जीवन त्याचे कारुण्य एवढं सांगून ते होत नाही, तर त्यांचं मानवी जीवनाचं एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ आहे आणि ते त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं। त्यांची भाषा ही सुभाषित वजा आहे, त्यांच्या अनेक ओवी या सुभाषित वजाच आपल्याला भासतात। महाकवीच्या तोडीचा विचार श्रीमंती त्यांच्या काव्यात आहे। महाकवीकडं जसं जीवनाविषयीचे प्रगल्भ विचार असतात तसे विचार यांच्या कवितेत देखील पाहायला मिळतात। मानवी जीवनाचे रहस्य सांगणाऱ्या त्यांच्या अनेक कविता याची साक्ष देतात की कसं मानवी जीवन किंवा ज्याला काय म्हणू आपण, कसं त्यांचे विचार हे महाकवीच्या तोडीचे आहेत। तर मानवातील स्वार्थी भावनेचा त्यांना अत्यंतिक चीड आहे। माणूस जो स्वार्थीपणा करतो त्याबद्दल त्यांना अतिशय राग येतो। माणसाने माणसासारखे वागावे अशी त्यांची तळमळ आहे। माणुसकीची प्रतिस्थापना त्यांना करायची आहे।
त्यांना माणुसकी निर्माण करायची समाजामध्ये, त्यांना माणुसकीमय असलेला समाज त्यांना आवश्यक आहे. माणुसकी नसलेली जी लोक आहेत आणि त्यामुळं जो माणसाच्या या समुदायाला जो त्रास होतो आहे त्याबद्दल त्यांना चीड आहे. त्यामुळे ते माणसात सुधारणा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे. बहिणाबाईंच्या कवितेत विनोदाची अनेक ठिकाणी प्रकरण केलेली आहे. बहिणाबाईंची बरीचशी कविता विनोदी आहे, पण बहिणाबाईंचा विनोद हा उपरोधावर आधारित असून त्यात कुणाला दुखवण्यापेक्षा लोकांना शिकवणे हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. त्यानंतर शेवटच्या काही मुद्द्यांकडे येतो आपण. आता ही झाली सगळी आशयाच्या दृष्टीने, म्हणजे बहिणाबाईंच्या कवितेमध्ये काय आहे. आता बहिणाबाईंची कविता प्रत्यक्ष कशी आहे, म्हणजे रचनेच्या दृष्टीनं आणि भाषेच्या दृष्टीनं बहिणाबाईंची कविता कशी आहे, तर ती अत्यंत आधुनिक अशी आहे रचना आणि भाषेच्या दृष्टीनं. तिचा प्रारंभ आणि समारोप नाट्यात्मक असतो. बघा, हा रचनेचं एक वैशिष्ट्य आहे. कमीत कमी शब्दात भावना जास्तीत जास्त प्रभावीपणे सांगणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे भाषेचं. भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे त्यांचं. कुठला शब्द वापरायचा हे त्यांना समजतं. रसहानी होणार नाही अशी सहज सोपी आणि सुंदर शब्दरचना त्या आपल्या कवितेत करतात. म्हणजे एखादा शब्द समजला नाही म्हणून लेखकाला रसभंग होईल अशी कधीही त्यांच्या कवितेत होत नाही. ती कविता सहज सोपी आणि सुंदर अशी असते, ती समजायला सोपी असते. आणि ते आणखी एक विशेष त्यांच्या भाषेचा म्हणजे ती खानदेशाची वऱ्हाडी जी बोलीभाषा आहे तो कवितेत वापर करतात. आणि ती मुळातच बोलीभाषाच गोड असल्यामुळं त्यांच्या काव्याला देखील एक प्रकारचा गोडवा निर्माण झालेला आहे. एकंदरीत काय तर भाषा, विचार आणि कल्पना यांचा विलक्षण संयोग आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेमध्ये पाहायला मिळतो. तर हे झालं सार रूपाने आपला परिमळ काठ. एखाद दुसरा मुद्दा सुटला जाऊ शकतो. तुम्ही देखील असे पाठाचे मुद्दे काढू शकता की कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे या पाठामध्ये आलेले आहेत. तुम्ही जर पाठ समोर 2दा-4दा व्यवस्थिशीर वाचला आणि स्वतः त्याचे मुद्दे काढले तर त्या पाठावरच्या कुठल्याही कृती आल्या तर तुम्हाला अडचण येणार नाही. तर आता आपण वळूया प्रत्यक्ष कृतीकडे वळायचे. पहिली कृती दिलेली आहे, पर्याय सांगायचे तिथं त्या बाणासमोर. प्र के अत्रे यांच्या मते कवयित्रीचे गुण. आता बघा, इथं कवितेचे नाही विचारला, कवयित्रीचे गुण विचारले. आणि शेवटी पुन्हा म्हणजे कवयित्रीचे विचारू किंवा कवितेचे विचारू या गुणांची सरमिसळ झालेलीच असते. कवयित्रीचे गुण कवितेत येत असतात आणि कवितेचे गुण हे कवितेतूनच येत असतात. त्यामुळं ते सुद्धा फारसा सूक्ष्म असा भेद इथं करता येत नाही. मी काही शोधलेले आहेत कवितेचे गुण विशेष, जे की प्र के अत्रेंनी सांगितलेले आहेत. याशिवाय आणखी काही विशेष तुम्ही देखील शोधू शकता आणि त्यात ते नक्कीच असणार. पहिलं आहे अशिक्षित परंतु कष्टाळू गृहिणी. म्हणजे बघा, त्यांना शिक्षण नव्हतं परंतु त्यांनी अतिशय कष्टाळू आणि त्या एक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि ते काम त्यांनी आयुष्यभर केलं. अशा त्या कष्टाळू गृहिणी आहेत. जन्मजात काव्यप्रतिभा त्यांना लाभलेली आहे. म्हणजे शिक्षण नसताना देखील इतकी सुंदर आणि इतकी उच्च प्रतीची कविता त्या लिहू शकतात. त्यामुळे ही जन्मजात अशीच त्यांची काव्यप्रतिभा आहे. त्यानंतर आहे मानवजातीच्या कल्याणाची तळमळ. त्यांची सगळी कविता माणसाभोवती फिरते आणि माणूस कसा समृद्ध होईल, माणसाचं जीवन कसं परिपूर्ण होईल याची ती काळजी वाहत राहतात आणि त्या पद्धतीनं हे करतात. दैनंदिन काम करत करत त्यांनी सहज गीत निर्मिती केलेली आहे. दैनंदिन कामकाज करत असताना त्यांची गीत निर्मिती होते. गीत निर्मितीसाठी त्या विशेष अशा कुठल्या स्थळाला किंवा कुठे जात नाहीत. जसं सगळ्या इथं मला विशेष मुद्दाम नोंदवासा वाटतो पहा की संत साहित्याप्रमाणे संत साहित्यामधला वारकरी संप्रदायातील संत साहित्यात कुणीही संत स्वतःचं काम बंद करत नाही, तर स्वतःच्या कामालाच विठ्ठल रूप करतो. तशा पद्धतीचं इथं बहिणाबाईंनी देखील दैनंदिन कामकाज करत कविता रचलेली आहे. याशिवाय अनेक वैशिष्ट्य मी पुन्हा सुरुवातीला सांगितले की याशिवायही आणखी त्यांच्या काय वैशिष्ट्य असू शकतात. तुम्ही इथं त्यापैकी कुठलीही 4 इथं तुम्हाला लिहायचे. त्यानंतरचे बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष. आता त्यांची कविता कशी आहे तर कविता कशी आहे, कमीत कमी शब्दात भावना प्रभावीपणे मांडणारी. ती शब्दांचा फापट पसारा वाढवत नाही. दुसरं काय वैशिष्ट्य आहे, प्रारंभ आणि शेवट नाट्यात्मक. बघा, जर हा प्रारंभ आणि शेवट नाट्यात्मक नसेल तर रसिक त्या कवितेकडे आकर्षिला जाणार नाही किंवा त्या कवितेशी खिळून राहणार नाही. मग तुम्हाला एक कविता लिहितानाच त्यातला तो प्रारंभ आणि शेवट कसा नाट्यात्मक होईल हे पाहिलं जातं आणि हे एक सुंदर वैशिष्ट्य आहे.
त्यानंतर तिसरं आहे सहज, सोपी आणि गोड अशी अहिराणी किंवा वऱ्हाडी भाषा जिला म्हटलं जातं ती त्या वापरतात. हे एक त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेचा गोडवा वाढलेला आहे. चौथा आहे प्रत्येक कवितेतून ज्याला काय म्हणू आपण एक परिपूर्ण विचार किंवा घटना त्यांनी मांडलेली असते. परिपूर्ण विचार किंवा त्या घटना मांडतात. म्हणजे कुठेही एखादी कल्पना अर्धवट सोडत नाही, तर त्या पूर्ण कल्पनेचा विस्तार किंवा एखादा घटना जर सांगत असतील तर त्या संपूर्ण घटनेचं ते विश्लेषण तिथं करतात. आता अमर काव्य लेखक ज्यावेळेस शोधतो किंवा अमर काव्य कशी जन्माला येतात त्याचं चिंतन आहे लेखकाचं या पाठामध्ये आलेलं. अमर काव्य कशी जन्माला येत असावीत, तर त्याची ती काही लक्षणं सांगितलेली आहेत की जन्मजात प्रतिभाशक्ती असलेल्या लोकांकडूनच ही अमर काव्य जन्माला येऊ शकतात. ती प्रतिभाशक्ती जन्मजातच असावी लागते किंवा ती असते. दुसरं आहे की जीवनातलं सृष्टीतलं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य टिपण्याची क्षमता कवीमध्ये असायला पाहिजे, तरच अमर काव्य जन्माला येतं. केवळ स्वतःची गाऱ्हाणे किंवा दुःख मांडून कधीही अमर काव्य निर्माण होऊ शकत नाही, तर ते सौंदर्य जीवनातलं त्याला टिपता आलं पाहिजे. त्यानंतर सहज आणि उत्स्फूर्त. कुणी असं ठरवून मी आता महाकाव्य लिहिणार आणि अमर काव्य लिहिला बसतोच आणि आता मग 2-4 वर्षात अमर काव्य पूर्ण करतो, तर असं होत नाही. ते आतून येतं, सहजपणे येतं आणि उत्स्फूर्तपणे येत असतं. आणि दुसरं, कवीच्या जिभेवर शब्द नाचत येतात. याचाच दुसरा अवतार आहे ते सहज उत्स्फूर्ततात, की शब्द नाचत येतात म्हणजे ते इतक्या सहजपणे बाहेर येतात की त्यासाठी विशेष काही कवीला करावं लागत नाही. आणि या सगळ्यातूनच अमर काव्य म्हणजे जी काळानुकाळ शतकानुशतकं जे काव्य वाचल्या जातं, आवडलं जातं, असं काव्य जन्माला येतं. त्यानंतर इथे दिलेले पाठाच्या आधारे घटना आणि त्या घटनेचा काय परिणाम होतो. पाठ जर तुम्ही बारकाईने वाचला तरी हे लिहिता येतं. कोकिळ पक्षाने तोंड उघडलं की काय होतं, आपोआप संगीत बाहेर पडते. कोकिळ पक्षाला काही शास्त्रीय संगीताचं क्लासेस लावावे लागत नाही, तो आपोआप संगीत बाहेर पडतं. त्यानंतर प्राजक्ताची कळी उमलली की त्याच्यावर सेंट स्प्रे मारावा लागतो का वास यावा म्हणून? नाही, ती सुगंधाचेच निश्वास टाकते, म्हणजे तिच्यातून सुगंधच यायला लागतो. आणि जातीच्या कवीचं हृदय ताल धरून बसलेलं असतं. काय होतं, शब्द जिभेवर नाचतच येतो, शब्द जिभेवर नाचतच येत असतो. तर अशा पद्धतीनं हा तक्ता देखील आपण पुस्तकात जो दिलेला आहे तो पूर्ण केला. पुढचा तक्ता दिलेला आहे पहा, तुलनात्काराचा तक्ता आहे. इकडं मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्दे माणसामध्ये प्राण्यामध्ये तुलना करायची त्या मुद्द्याच्या आधारे. वर्तणूक, माणसाची वर्तणूक कशी असते आणि प्राण्याची वर्तणूक कशी असते. अगोदर आपण माणसाचे मुद्दे सगळे लिहून घेऊ आणि मग प्राण्यांच्या विश्लेषणाकडे जाऊ. वर्तणूक माणसाची कशी असते, तर माणसाची वर्तणूक असते कृतज्ञतेने. म्हणजे एखाद्या कुत्र्याच्या पिल्ल्याला तुम्ही 2दा-4दा जर भाकर टाकली तर तो तुमच्यापासून हटत नाही, तुमच्याविषयी ते तो कृतज्ञता भाव व्यक्त करतो. परंतु माणूस असा प्राणी आहे की झालेले उपकार लगेचच तो विसरून जातो, म्हणून माणूस हा कृतज्ञ असतो. इमानीपणा कसा आहे, तर इमान आपण कुणाशीच प्रामाणिक राहत नाही. म्हणजे आपला मतलब असेल की आपण मान डोलावतो. माणसं आपण म्हणजे माणूस, पण प्राण्यांचं असं नसतं. तर प्राण्यांचं कसं असतं, प्राणी नेहमी कृतज्ञतेनं वागतात, ते माणसाप्रमाणे कधी कृतज्ञ होणार नाहीत. शब्द बघा, कृतज्ञ आणि कृतज्ञ. आणि ही जसा माणूस मतलबासाठी मान डोलवतो तसा ती कुत्र्यासारखा प्राणी असेल एक उदाहरणार्थ, तर तो इमानपणे शेपटी हलवतो, इमानासाठी शेपटी हलवतो, तो कधीही स्वतःच्या मतलबासाठी शेपटी हलवणार नाही. तर ही माणसातली आणि प्राण्यातली 2 मुद्द्याच्या आधारे आपण भेद पाहिलेला आहे. त्यानंतर शब्दांची मोज वाटेल, की शब्द रचना अशा प्रकारे की ते त्यातून आनंद वाटतो. तर अशी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं आपण पाहूयात. शब्दांची मोज वाटणारी, प्रगटले 2 पानं जसे हात जोडी सन. हे हात जोडी सन जसे जे झाड उगवतं ना सुरुवातीला, अशा अवस्थेत ते कोंबातून 2च पानं येतात आणि ती एकमेकाला मिटलेली असतात. तर कवयित्रीने याचं वर्णन केलंय की हे 2 हात जणू काही त्यांनी जोडलेले आहेत. तर ही अशी आनंददायक रचना आहे. दुसरा आहे, कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू नुंबई शेवटी पिकी सन
गोड झाली. तर ही 2 उदाहरणं आहेत. पाठात आलेली शब्दांची मोज वाटेल अशी उदाहरणं आहेत ही. आणि तिसरे बहिणाबाईंची प्राणी मात्राविषयीची कृतज्ञता. बहिणाबाई जे जीवन जगत होत्या ते शेतकरी जीवन जगणं होतं. आणि शेतकरी जीवनामध्ये प्राण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय असो, बैल असो, तर या प्राण्यांच्या जीवावरच हे सगळं जीवन, ग्रामीण जीवन आधारलेलं होतं. त्यामुळं त्या प्राण्यांविषयी जसं आपण पोळा सण कृतज्ञता व्यक्त करतो, तसं बहिणाबाईंनी काव्यातून आपल्या कृतज्ञता व्यक्त केली आहे. काय व्यक्त केली? पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडन, तुझ्या पायाची पुण्याई. ज्यावेळेस ती मळणी चालू असते ना, त्यावेळेस ही सुचलेली कविता आहे की त्या म्हणतात, पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडन, तुझ्या पायाची पुण्याई. तर तुझ्याच पायाच्या पुण्याईमुळे हे सगळं आहे. ह्या कृतज्ञता भाव त्यांनी तिथे व्यक्त केलेला आहे. यानंतर व्याकरण दिलेले, यमक जुळणाऱ्या शब्दांच्या 5 जोड्या शोधून लिहा. तुम्ही कवितेचं जर तुम्ही पाहिलं तर त्या प्रत्येक ओळीच्या शेवटी यमक जुळणार आहे. त्यामुळे कुठल्याही 5 ओळी तुम्ही त्यांच्या दिलेल्या कवितेतल्या लिहिल्या तरी चालतात. त्यामुळे मी इथं त्या लिहून देत नाहीये, कारण त्यांच्या कविता ही मुळात यमकपूर्ण आहे. ती गायला गोडव्यात आहे, रचना लयबद्ध आहे. त्यामुळे तुम्हाला यमक शोधायला फारसा अवघड जाणार नाही. यमक रचना करणाऱ्या कोणत्याही 2 ओळी तुम्ही तिथं शोधू शकता. त्यानंतर आहे शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. हे मात्र मी थोडंसं तुम्हाला लिहून समजून सांगतो. शब्दसमूहाचा अर्थ मध्ये काय? 52 कशी सोनं. 52 कशी सोनं म्हणजे अतिशय शुद्ध गोष्ट. सोनं जे असतं ना, तर त्या सोनामध्ये इतर काही धातू मिसळून ते सोनं अशुद्ध करतात. तुम्ही ऐकलं असेल कधी 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं. आता आपण ज्याला काय म्हणू, 24 हे कॅरेटमध्ये जी प्रमाण आहे पाश्चिमात्य मोजण्याचं सोन्याचं शुद्धता ते वापरतो. पण अगोदर कसामध्ये मोजायचं आणि त्याची एकूण 52 कसं असायची. तर त्या 52 कसापैकी 52 कसं जर ते सोनं असेल तर ते अतिशय शुद्ध असं समजलं जायचं. तर इथं 52 कशी सोनं कशा अर्थाने आलेलं आहे, तर अतिशय शुद्ध अशी गोष्ट, अतिशय चांगली अशी गोष्ट, अशा अर्थानं ते आलेलं आहे 52 कशी सोने. त्यानंतर आहे सोन्याची खाण. सोन्याची खाण म्हणजे त्याचं तेच तुम्हाला सगळ्याच माहिती आहे. आता शब्दशः अर्थ आहे तिचा सोनं जिथं सापडतं तिथं खोल जमिनीत शोधणं. पण इथं आलेलं आहे दुर्मिळ खजिना. सोन्याची खाण सापडणं म्हणजे ती फार दुर्मिळ असते. सोन्याची खाण तुम्ही काय जसे बोर मारताना पाणी लागतं असं प्रत्येक ठिकाणी काही सोनं लागत नाही. जगातल्या काही विशिष्ट भागातच त्या सोनं आहे आणि सोन्याची खाण लागली की मग त्याचं विचारूच नका. तर त्या इथं दुर्मिळ खजिना या अर्थाने तो शब्दसमूह आलेला आहे. त्यानंतर आहे कर्माची रेखा. कर्माची रेखा म्हणजे भाग्यरेषा. म्हणजे यांनी आम्ही सांगितलं की माझ्या कर्माची रेखा पती ज्यावेळेस होता, पण पती गेल्यानंतर ते सगळं भाग्यरेषेवरच लिहिलेलं होतं की काय होणार काही नाही माणसाच्या आयुष्यामध्ये. त्याला कर्माची रेखा किंवा भाग्यरेषा असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे चौथं चतकोर चोपडी. आता चोपडी म्हणजे पूर्वीच्या काळी वहीला चोपडी असं म्हणायचे. फारशा नसायच्या आणि त्या कागदांचं एक गठ्ठा शिवलेला एकत्र त्याला चोपडी म्हणायचे. आपण त्याला वही म्हणतो. आज बाइंडिंग वगैरे चांगल्या आकारात आलेली कागदाचा दर्जा सोडलेला आहे. पण सुरुवातीला छोटी चोपडी असायची, तिला चतकोर चोपडी असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही कधी जर पान पाहिलं असेल पहा, तर झेरॉक्स करतात ना, ते पान A4 आकाराचं असतं आणि मूळ पान तशी 4 पानं मिळून A1 तयार होतं. A1 पान आणि त्याची A4 म्हणजे हा त्या A1चा चौथा भाग. तसं चतकोर चोपडी ही एक छोटी आकाराची वही आहे. त्यानंतर आहे तोंडात बोट घालणे, आश्चर्य व्यक्त करणे. म्हणजे कुठल्याही गोष्टीविषयी आश्चर्य वाटलं की त्याला आपण म्हणतो तोंडात बोट घातलं. तुम्ही त्याचा वाक्यात सुद्धा उपयोग करू शकता. त्या दिवशी सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघून सर्वांनी तोंडात बोटं घातली. म्हणजे सगळ्या आश्चर्य व्यक्त झाले की माणूस इतकं किती चांगलं खेळू शकतो, असाही अर्थ होतो. दुसरे तोंडात मुख धरून बसणे, गप्प बसायचं, प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे शिक्षकासमोर विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घातला असताना देखील शिक्षक मुख धरून बसणे शक्य नाही. म्हणजे त्यांना शांत बसणं शक्य नाही होणार. ते मुलांना रागवणारच त्याच्यासमोर जर गोंधळ झाला तर. ज्याला माझ्या तोंडात मुख धरून
बसणे. याशिवाय तुम्ही वेगवेगळे मी सांगतोय तीच उदाहरणं अपेक्षित नाहीत, तुम्ही तुमच्या आणखी सुंदर उदाहरणं करू शकता. त्यानंतर हे पहा खाली, उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा. उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर काहीतरी जोडायचं, त्याला आपण उपसर्ग म्हणतो. आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या पाठीमागून एखादा प्रत्यय जो जोडला जातो त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, वाद शब्द दिलेला आहे, त्याचा विवाद, वि हा उपसर्ग आहे कारण तो सुरुवातीला जोडलेला आहे. संवाद, वादाच्या अगोदर सं जोडलेला आहे, सं हा उपसर्ग आहे. आणि निर्विवाद, निर्विवाद, तर तो सुद्धा उपसर्गच आहे. वादक, क हा प्रत्यय आहे. आणि वादी, ई हा सुद्धा वादला ई प्रत्यय लागला की वादी तयार झाला. म्हणजे अगोदर लागलो उपसर्ग, नंतर लागला प्रत्यय. आता अर्थ या शब्दाच्या असे सुरुवातीला आणि पाठीमागे लावून काय काय शब्द तयार होतात बघा. आर्थिक म्हणजे अनर्थ, आप प्रत्यय उपसर्ग लावलाय, उपसर्ग लावलाय. अर्थपूर्ण, याला पूर्ण हे प्रत्यय लावलेला आहे. आणि सार्थ, अर्थच्या आधी सा लावलं तर ते उपसर्ग लावला. तर ही झाली 4 शब्द. कृपापासून असाच कृपाळू, अवकृपा, कृपावंत आणि कृपाकार. त्यानंतर आहे धर्म, अधर्म, धार्मिक, निधर्मी, धर्मांध. म्हणजे धर्म या शब्दाला उपसर्ग आणि प्रत्यय लावून ही शब्द तयार होतात. त्यानंतर आहे बोध, सुबोध, अबोध, दुर्बोध आणि बोधयुक्त. सु हा उपसर्ग, अ हा उपसर्ग, दुर हा उपसर्ग आणि युक्त हे प्रत्यय. सगुण, स उपसर्ग, निर्गुण, नि उपसर्ग, गुणवंत, वंत हे प्रत्यय आणि अवगुण, अव हे उपसर्ग. तर अशा पद्धतीनं आपण ज्या ऑब्जेक्टिव्ह टाईप कृती आहेत त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत. आता आहेत ज्या 4 मार्कासाठी विचारल्या जातात, किमान उत्तरपत्रिकेचं 1 पेज ज्यामध्ये लिहावं लागतं, अशा सहमत आणि अभिव्यक्तीच्या कृती. तर याविषयी मी फक्त मार्गदर्शन करणार आहे, त्या तुम्हाला लिहायच्यात. आणि मग पुन्हा शेवटी काही अडचण आली तर आम्ही आहोतच, तुम्ही कुठल्याही वेळी आमच्याशी संपर्क साधू शकता. बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे. हे लेखकांचे विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर जी सुरुवातीची 4-5 म्हणजे आपल्या या व्हिडिओ लेक्चरचा भाग 1 पहा. भाग 1 मध्येच तुम्हाला या स्वमताविषयीचं सगळे मुद्दे तुम्हाला मिळतील आणि त्या आधारे तुम्ही स्पष्टपणे लिहू शकता. त्या दुसरं आहे, बहिणाबाई शेताला निघाल्या, काव्य आपले निघालेच त्यांच्या बरोबर. या विधानात तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. म्हणजे हे विधान काय सांगतं, तर किती सहज काव्य त्यांच्या सोबतीला असायचं. जे पाहिलं म्हणजे त्यांना असं कुठली तरी विशेष ज्याला काय म्हणू साधना किंवा असं कुठंतरी एकांत स्थळी जाऊन बसून लिहायचं काही गरज नव्हती. काम करत करत रोजच्या त्या निघाल्या की काव्य त्यांच्या बरोबरच असायचं. सकाळी चूल पेटवताना काव्य यायचं, तर शेतात निघाल्या की शेतातलं काम करताना त्यांना काव्य सुचायचं. शेतात जाताना दिसणाऱ्या ज्या गोष्टी त्याच्याकडे बघून कवयित्रीला काव्य सुचायचं. तर इतकं सहज काव्य बहिणाबाईंचं आहे. तुम्ही हे सुद्धा व्हिडिओ लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला या स्वमतासाठी सगळे मुद्दे तुम्हाला मिळू शकतील. मानसा मानसा कधी होशील माणूस, या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर शेवटीला काही बहिणाबाईंच्या काव्याची वैशिष्ट्य सांगताना बहिणाबाईंचं काव्य कसं विचारपूर्वक आहे आणि एक जीवनाविषयी काय विचार मांडतं, किंवा जी खोटी नाटी लोक आहेत त्यांच्याकडे बघून बहिणाबाईंना का दुःख होतं आणि माणसाने माणूस पण जपावं हा जो त्यांचा आग्रह आहे, हे व्हिडिओ लेक्चर 2 मध्ये तुम्हाला याचे मुद्दे मिळून जातील. किंवा मी जे सारांश मुद्दे दिलेत त्याच्या शेवटच्या मुद्द्यांच्या आधारे देखील, म्हणजे जो बहिणाबाईंच्या काव्याचा विशेष आहे की बहिणाबाईंचं काव्य हे माणसासाठी आणि माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी झटणारं असं काव्य आहे. आणि ज्यावेळेस माणूस पण विसरतो तर अशा माणसा त्या व्यथित होतात आणि अशा माणसाला माणूस हो म्हणून त्याला उपदेश करतात. तर हे स्वमत देखील तुम्ही तिथं भाग क्रमांक व्हिडिओचा 2
मध्ये जर सविस्तर तुम्ही ऐकलात तर तो तुम्हाला सापडेल. त्यानंतर आहे अभिव्यक्ती. प्र के अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्य लिहा. बघा, अतिशय सोपी सोपी वैशिष्ट्ये काही तुम्ही 4-5 जरी लिहिली तरी उदाहरणासह दिसते. प्र के अत्रे हे अतिशय साध्या, सहज आणि सोप्या भाषेमध्ये प्रस्तावना लिहितात. उदाहरणार्थ त्यांची ती कुठलंही उदाहरण तुम्ही त्यांच्या या पाठातलं देऊ शकता की किती सोप्या सहजपणे सुरुवात असो की ते प्रस्तावना लिहित जातात. त्यानंतर आहे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते उदाहरणासह उदाहरण आणि अतिशय बारकाईनं जाऊन वैशिष्ट्य नोंदवतात. उदाहरणार्थ त्यांनी नोंदवलेलं विनोदाचं वैशिष्ट्य असेल की कसा असतो विनोद बहिणाबाईंचा आणि तो कसा त्यांनी त्याच्या काव्यातून त्यांनी विनोदाचं काय वैशिष्ट्य त्यांच्या सांगितलेली आहेत, तर सविस्तर आणि सहज सोप्या सर्वसामान्य वाचकाला समजतील अशा शैलीत प्र के अत्रे हे लिखाण करतात. हे त्यांच्या लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. दुसरं आहे ओघवती शैली, म्हणजे ते कुठेही खंड पडू देत नाहीत, तर भाषेच्या ओघामध्ये एक एक वैशिष्ट्य जे आहे कवितेचं ते आपल्या प्रस्तावनेमधून ते उलगडत जातात. संपूर्ण बहिणाबाईंचं व्यक्तिमत्व उभं करण्याची ताकद देखील प्र के अत्रे यांच्या प्रस्तावनेमध्ये आहे. थोडक्यामध्ये कमी शब्दात, मोजक्या शब्दात, परंतु नेमकं वैशिष्ट्य टिपणं जे असतं कवितेचं ते देखील या प्रस्तावनेत आहे. अशी कितीतरी वैशिष्ट्य तुम्हाला या प्र के अत्रेंच्या प्रस्तावनेची देखील सांगता येतील. दुसरं आहे बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा. बहिणाबाईंच्या काव्याच्या भाषेच्या वैशिष्ट्याविषयी व्हिडिओ क्रमांक लेक्चर 2 मध्ये आणि पुस्तकाच्या पाठाच्या शेवटीला भाषेविषयीचं जे त्यांचं चिंतन आलेलं आहे शेवटचा पॅराग्राफ संपण्याच्या अगोदर, तर ते भाषेविषयीचं चिंतन आहे. मी सारांशामध्ये सुद्धा त्यांच्या भाषेची वैशिष्ट्याचे मुद्दे दिलेले आहेत, तर त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही त्यात उदाहरणासह इथं सांगणं अपेक्षित आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्य सांगायची तर वैशिष्ट्य सांगायचं आणि त्या वैशिष्ट्याचं उदाहरण देखील तुम्ही तिथं एखाद्या कवितेची ओळ देऊन सांगायचं आहे. त्यानंतर आहे माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा. आता ही जी कृती आहे अभिव्यक्तीची, ही पाठाशी संबंधित नाही. तर काय आहे ही कृती, तर कुठंतरी मी एक प्रसंग असा तुमच्या पाहण्यात आलेला सांगायचा की जिथं माणुसकी जिवंत होती. आज अशी अवस्था रस्त्याच्या कडेला जर तुमच्यासमोर अपघात झाला तर लोक तिथून उचलून न्यायला नको, किटकिट डोक्याला लागेल म्हणून त्या अपघातग्रस्त माणसाला उचलून नेत नाही किंवा कोणी त्याला पाणी पाजायला सुद्धा तयार नसतं. अशा अवस्थेत काही माणसं मात्र अजूनही माणुसकी जपून आहेत आणि ती त्या माणुसकीसाठी जगतात. स्वतःचा स्वार्थ काही वेळा बाजूला ठेवतात आणि जी बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे माणसा कधी होशील माणूस, तर ती अशी माणूस झालेली काही माणसं असतात. तर असा अनुभव तुम्ही जर पाहिला असेल आहे. सगळीच काही वाईट नाहीत, सगळीच काही माणुसकी विसरली नाहीत, तर अनेक जणांची माणुसकी आणखी शिल्लक आहे. तर असा एखादा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो अतिशय सुंदर पद्धतीने इथं मांडा. आम्हालाही तुमचा काही अनुभव म्हणजे तो ज्याला म्हणू काहीतरी नवीन अनुभव आम्हाला देऊन जाईल. तर अशा पद्धतीनं या सगळ्या कृती होत्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या बहिणाबाईंच्या पाठाच्या निमित्तानं आपण इथं पाहिल्या. आता या परिमळ पाठावर आपण 3 व्हिडिओ लेक्चर घेतली. पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कशा पद्धतीनं बहिणाबाईंचं काव्य प्रकाशात आलं हे पाहिलं. दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बहिणाबाईंच्या काव्याची जी प्र के अत्रेंनी सांगितलेली वैशिष्ट्ये आहेत ती सगळी वैशिष्ट्य पाहिली. खूप वैशिष्ट्य आहेत, आणखी खूप वैशिष्ट्य आहेत बहिणाबाईच्या काव्याची. अनेकांनी त्याच्यावर PhDs केलेल्या आहेत, संशोधन केलेलं आहे. पण इथं जी प्र के अत्रेंनी सांगितली ती आपण पाहिली. आणि तिसऱ्या भागामध्ये संपूर्ण सारांश आपण मुद्द्याच्या रूपानं पाहिला आणि कृती काही लघुत्तरी कृती ज्या होत्या त्या आपण सोडवून घेतल्या आणि दीर्घोत्तरी कृती कशा सोडवायच्या याविषयी देखील सविस्तर चर्चा केलेली आहे. मित्रांनो, या उपर देखील तुम्हाला जर या पाठाविषयी कुठलाही संशय असेल तर तुम्ही पर्सनल मेसेज किंवा कॉल करू शकता. पुन्हा एकदा मी सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे, मी पुन्हा वारंवार विनंती करतोय सगळ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही पाठ शिकवणं झाल्याबरोबर, कविता शिकवणं झाल्याबरोबर, एखादा घटक शिकवणं झाल्याबरोबर त्या सगळ्या घटकाची
कृती सोडून वहीमध्ये सोडवायच्या आणि त्याचे फोटो आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर या पाठावरच्या कृती लिहायच्यात आणि त्या लागली माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पाठवायच्यात. तर मित्रांनो, परिमळ या पाठात आपण इथेच थांबूया. तुम्हाला सगळ्या या पाठामुळं बहिणाबाईंच्या कवितेविषयी तुमच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली असेल तर जिथं कुठं तुम्हाला कविता मिळेल तर तुम्ही ती बहिणाबाईंची कविता आवर्जून शोधा आणि ती वाचा, तिला सादरीकरण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आयुष्यात भरभरून देण्याची शक्ती या बहिणाबाईंच्या कवितेमध्ये आहे. तर मित्रांनो, आपण इथं थांबूयात. धन्यवाद.